ब्रॉट टू यू बाय विगार्ड। लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये मुद्दा गाजला होता तो इंग्रजी बोलणारा खासदार हवा की नको। अखेर त्या मतदारसंघातून विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार निलेश लंके। त्यांनी आज शपथ घेतली आणि ती घेतली थेट इंग्रजी भाषेमधून। अनेक खासदारांनी मराठीत घेतली पण तुम्ही इंग्रजीमध्ये घेतली, हे काय सडेतोड उत्तर होतं की आणखी काय? नाही, उत्तर नाही म्हणता यायचं। निवडणुकीच्या कालखंडामध्ये माझ्यावर काही आरोप केले की संसदेमध्ये गेल्यानंतर इंग्लिश बोलावं लागते आणि त्या मुद्द्याला ट्रोल पण बऱ्यापैकी झाला। म्हणजे तो मुद्दा गाजला निवडणुकीत का मुद्दा गाजला निवडणुकीत आणि त्या मुद्द्याला मी बगल देत असताना कधी कधी लोकांना विनोदाने म्हणायचो की तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का संसदेत तुमची प्रभावीपणे बाजू मांडणारा खासदार पाहिजे। लोकांना अपील पण झालं। पण विजय झाल्यानंतर मी एका सभेत विजयी झाल्यानंतरच मी एक ठिकाणी मुलाखतीत सांगितलं, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मी आता संसदेत ज्यावेळेस जाईन ना त्यावेळेस पहिलं जे बोलन ना ते इंग्लिशमध्ये बोलन आणि आज ती शपथ सुद्धा मी इंग्रजीतच घेतली। पण काय त्यासाठी काय तयारी केली होती तुम्ही किंवा काय इंग्रजी भाषेचा अभ्यास केला होता? नाही, तयारी करायला की एवढं अवघड काहीच नसतं साहेब। मी तर आमच्या गावरान भाषेत बऱ्याच ठिकाणी सांगत असतो, कुणी काय त्याच्या आईच्या पोटातून शिकून आलं का? शिकतो माणूस, पाण्यात पडलं पोहतो माणूस, तसं आहे। म्हणलं इंग्लिशमध्ये शपथ घ्यायची घेतली, घेऊन टाकली। एवढं अवघड काय त्याच्यात? माझं शिक्षण आहे ना त्यामुळे घेऊन टाकली, काय अडचण नाही। पराभूत उमेदवाराने जी टीका केली होती त्यालाही उत्तरच म्हणावं लागेल एक प्रकारे। तर नाही म्हणता आता काय ते 13 तारखेचं मतदान झालं, 4 तारखेचा निकाल झाला, विषय सोडून द्यायचा। कोण आपल्या कोण स्पर्धक होतो काय होतं सोडून द्यायचं। आता नवीन जोमाने कामाला लागायचं, काम करायचं। आता 5 वर्ष लोकांचं एवढं मोठं डोक्यावर ओझं आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आता ते मतदारसंघात काहीतरी आधी दिल्लीतून न्यावं लागेल ना। व्यक्तिगत विकासाची योजना असू, सार्वजनिक असू, सामाजिक असू। आता हे दिल्ली वारी घेऊन प्रत्येक वारीला काहीतरी घेऊन जायचं मतदारसंघात, काम करायचं, लोकांना रिझल्ट देणे का। लोकांना रिझल्ट द्यायचा अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।